नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय गणित यामधील वजाबाकी हा घटक पाहणार आहोत। चला तर मग मुलांनो, वजाबाकी कशी करायची आपण शिकूया। मुलांनो, या ठिकाणी काही चित्र मी तुम्हाला दाखवणार आहेत, ते चित्र व्यवस्थितपणे पहा। हे आहे पहिलं चित्र। या चित्रामध्ये यश आणि रमा दिसत आहे। यशकडे 3 जांभळे होती, त्यातील 2 जांभळे त्याने रमाला दिली। दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही ते पाहू शकता। आता त्याच्याकडे किती जांभळे उरली बरं? पाहूया आपण। 3 जांभळे होती, त्यातील 2 जांभळे त्याने रमाला दिली। 1, 2 किती राहिली पहा बरं? तर उत्तर आहे 1 जांभूळ राहिले। आता आपण पुढे पाहूया। या ठिकाणी एक चित्र दिसतंय। या चित्रामध्ये काही बेडूक तुम्हाला दिसत आहेत। आता नदीच्या काठावर 5 बेडूक बसले होते। त्यातल्या एका बेडकाने टुनकन पाण्यामध्ये उडी मारली। आता काठावर किती बेडूक राहिले ते तुम्हाला मोजायचे। पहा बरं, पहिले बेडूक होते 5, त्यातील एकाने पाण्यात उडी मारली। किती राहिले मोजा बरं? 1, 2, 3, 4। किती उत्तर आलं? 4 उत्तर आलं। तर मुलांनो, कमी झाले, खाल्ले, खर्च केले, काढून घेतले, दिले, वजा केले, उडून गेले, उरले, हे जे सगळे शब्द आहेत ते सगळे शब्द म्हणजेच वजाबाकी असते। आणि वजाबाकी करण्यासाठी वजा हे चिन्ह वापरतात आणि त्याला वजा असं वाचतात। म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे म्हणजेच वजाबाकी करणे। आता पहा, आपण काही चित्र पाहूया आणि चौकटी पूर्ण करूया। या ठिकाणी पहा, 3 चित्र आहेत, त्यामधून एक चित्र वजा केलं। किती राहिले पहा? 1 आणि 2, म्हणजे 3 मधून 1 गेले, 2 हे उत्तर येतं। आता पुढील चित्र पहा। या ठिकाणी पहा, 4 चांदण्या दिसतात, त्याखाली आपण 4 लिहिलं। त्याच्या पुढे 2 चांदण्या त्यामधून गेल्या, म्हणजे 4 वजा 2 किती उरल्या पुढे दिले आपल्याला पहा? 1, 2, म्हणजे 4 वजा 2 बरोबर 2। आता आपण आणखी पुढे पाहूया। या ठिकाणी पहा, 5 त्रिकोण आहेत, त्यामधून 2 त्रिकोण वजा केले। किती उरले पहा? 1, 2, 3, म्हणजेच 5 वजा 2 बरोबर 3। आणखी उदाहरण पहा। या ठिकाणी पहा, 3 आकृत्या आपल्याला दिसत आहेत। 3 त्यातून 2 वजा केल्या, 3 वजा 2 किती राहिल्या? 1, म्हणजे उत्तर आलं 1। तर मुलांनो, याच पद्धतीनं तुम्ही वजाबाकीची उदाहरणं करू शकता। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। अशा पद्धतीची उदाहरणं सोडवा आणि वजाबाकी समजून घ्या। धन्यवाद।